मुंबईतल्या चिरा बाजार परिसरातील कोलबाट लेनचा राजा हा यंदा मयुरावर विराजमान झाला। वर्तमानपत्रापासून तयार करण्यात आलेली बाप्पाची सजावट गणेश भक्तांना विशेष आकर्षित करत आहे। याशिवाय बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती मंडळाने जागीच तयार केली आहे। सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे मंडळ अनेक स्पर्धांचे देखील आयोजन गणेशोत्सवाच्या काळात करत असतात। सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। आपले लाडके बाप्पा हे विराजमान झालेत आणि घरगुती गणपती सोबतच सार्वजनिक मंडळात असणाऱ्या गणपती बाप्पाबद्दल देखील प्रत्येकाला आकर्षण असतं। मी आता आहे कोलबाट लेनचा राजा या गणपतीजवळ आणि या मंडळाकडून आपण त्यांची या वर्षीची नेमकी संकल्पना काय आहे आणि त्यांच्यासाठी बाप्पा किती खास आहे हे जाणून घेऊयात। काय सांगाल आपल्या बाप्पाबद्दल? आमच्या मंडळाचं नाव शिवशक्ती बालमित्र मंडळ आहे। कोलबाट लेनचा राजा या नावाने गणपती खूप प्रसिद्ध आहे। आमच्या मंडळाची स्थापना 1961 साली झाली असून यंदावे 64वे वर्ष आहे। आमच्या मंडळाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे मोरावर विराजमान झालेली श्रीकृष्ण अवतारात अशी 27 फुटी भव्य मूर्ती आहे। TV9 मराठीचा बाप्पा मोरया आणि गोवर्धन घी सोबत तुम्हाला मिळते आनंदाची ही भेट। कारण गोवर्धन घी हे बनलं आहे शुद्ध गाईच्या दुधापासून आणि गोवर्धन घी सोबत प्रत्येक क्षण आहे सोनेरी, त्याचबरोबर शुद्ध आणि दाणेदार।